तर आता आहे गणेश घाट दुर्गाडी. सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वजण पतंगी उडवायला आलेत बघा. आबाल पतंगीनीच भरले पूर्ण. हे आर्यन भांबरेने घेतले पतंग उडवी तिथं. आर्यन भांबरे यांनी लुटून आणले तिला आधी, आता घेतले उर्वीत. हे बाबा यो कापला बा. वायर कापली, ही वायर कापली. कपली कोणीतरी हिला ना. प्युअर वांजे हल्ले वाटतं बालानी बाजू. प्युअर वांजे हल्ले बालानी. प्युअर गरीबाचा मांजा पण नाही ना. मांजे बिंजे मध्ये नेता लुटली पतंगाने. आलंय श्रीरामांच्या मंदिरात दर्शनासाठी. जय बजरंग बली. तर आता घेतली आपण क्रेटिनचा खाली डबा, कारण की त्यामध्ये आपल्याला सीड्स टाकायचे. पहिले टाकू सनफ्लॉवर सीड्स. ओके, सनफ्लॉवर सीड्स. आता पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स. ओके, डीमार्टच्या पेट्रोलवर सांगायचं लॉवरचा स्टॉक संपला. तर गाईज वेलकम टू जिम. वेट लिफ्टिंग स्ट्रॅप घातल्यात कारण की हेवी वेट मारायचं आहे. म्हणजे बॅकसाठी लॅग पुल डाऊनची एक्सरसाइज करायची आणि वेट आहे 70 kg. हेवी वेट आणि प्रॉपर सेट परफॉर्म व्हावा म्हणून स्ट्रॅप्स खूप युजफुल आहेत. भाई येडा झालो. वेट लावायच्या आधी स्ट्रॅप बिप लावून रेडी. व्हिडिओच्या मुलं वेट लावायचं तसंच राहिलं. तर आता घेतले लॅग पुल डाऊन मार. याचा एक वॉर्मअप सेट मारून झालाय. आता याचे 3 वर्किंग सेट मारणार. स्टार्टिंग 70 kg ने केले आणि पुढे वाटला जास्त हेवी तरच वेट ड्रॉप करणार. प्रत्येक सेट मध्ये 2 मिनिट आपला रेस्ट असतो. कमीत कमी 2 मिनिटांमध्ये वर्कआउट साठी आल्यावर वर्कआउटवर प्रॉपर फोकस असला पाहिजे, तेव्हाच मसल माइंड कनेक्शन बरोबर राहतं. तर आता करतोय मी सेकंड एक्सरसाइज. फर्स्ट सेट वॉर्मअप सेट, सेकंड सेट वर्किंग सेट विथ 60 kg वेट. आता हा सेकंड वर्किंग सेट आहे, याच्यामध्ये आहे 50 kg वेट. त्यानंतर थर्ड वर्किंग सेट, त्यामध्ये सेम वेट असेल. आता ये माझी थर्ड एक्सरसाइज, चेस्ट सपोर्टेड डंबल रॉ. याच्यामध्ये पण पहिला वॉर्मअप सेट घेतला, सेकंड सेट घेतला 30 kg डंबल बोथ साइड. आणि आता सेकंड वर्किंग वेट ड्रॉप करून मारतो. ही आहे बॅकची लास्ट एक्सरसाइज, बॅक एक्सटेन्शन ऑन केबल मशीन. फर्स्ट वर्किंग सेटची सुरुवात केली 50 kg ने. या एक्सरसाइज मध्ये बॅकला स्ट्रेच मिळतो आणि मसल मध्ये ब्लड फ्लो वाढतो. इथं पण सेम 3 वर्किंग सेट मारले. शेवटी थोडासा बायसेप वर्कआउट केला. हा बायसेपचा वर्कआउट माझा फेवरेट आहे, बिकॉज ऑफ या एक्सरसाइज मध्ये मी बायसेपला प्रॉपर हिट करू शकतो. ही एक्सरसाइज करताना असा बर्न येतो ना बायसेप, मजा येते जाम. हे बघा कसा एक एक्सरसाइज मध्ये कसं पंप आले बघा. बाई बिलकुल हात उचलत नाही. आता ही लास्ट एक्सरसाइज हॅमर कर मारून आता वर्कआउट संपवतो मी बघा.
तर हे 3 स्कूप म्हणजे 100 ग्राम, 2 चम्मच टाकू आपण सीड्स. त्याच्यामध्ये आता मी टाकतोय 3 ग्राम क्रिएटिन, हाफ स्कूप ऑफ वे. पहिले याला ब्लेंड करून घेऊ. तर आता याच्यामध्ये टाकतो एक बनाना आणि मिल्क. आता परत मिक्सरवर ठेवू याला. चला, तर आता झालेला आहे परफेक्ट प्रोटीन शेक झालेला आहे. हॅलो गाईज, तर काय नाही, कॅमेऱ्यासमोर बसून बोलायचा होता. काय बोलू काय असं समजत नाही. बोलायचं तर आहेच कॅमेऱ्यासमोर, काही पण करून. तर मी वेट चेक केला मॉर्निंगला, काही फरक नाही वेटमध्ये, पण मला स्वतःच फरक दिसतो. बॉडी शेप, पॉवर. लाईट गेली आता नॅचरल लाईट आहे एवढी. तर बॉडी बिल्डिंगमध्ये सहसा असं मला एवढं माहिती आहे की फरक लवकर दिसून येत नाही, म्हणजे एकदम मायनर फरक असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपण लवकर गिवअप करतो. आपल्याला छोट्या छोट्या चेंजेसवर फोकस करून मोटिवेट व्हायचं असतं, कारण की बॉडी बिल्डिंग हा खूप स्लो प्रोसेस आहे. वेट गेनिंग बोला की कटिंग बोला, दोन्ही गोष्टी बोलला तर स्लो प्रोसेस आहे त्यांची. त्याच्यामुळं फरक हा लवकर दिसून येत नाही. मायनर चेंजेस होतात, म्हणजे ते सहज विजिबल होत नाही, पण ते फील होतात. सुरुवातीला फरक हा शरीराच्या आत होतो, नंतर तो बाहेर दिसायला सुरुवात होते. आपण मेहनत करतच असतो, केलेली मेहनत कधी वाया जात नाही. माहिती जिम मध्ये जाऊन भले आपण कुठला वर्कआउट करू, भले तो चुकीचा का नाही करू, पण त्याचा इफेक्ट बॉडीवर होतोच. जसं आपण गोल ठरवतो आपला काहीतरी, सहज कुठलाही गोल अचीव होत नाही. त्यासाठी काही रिस्ट्रिक्शन लावावं लागतं, नियमात राहावं लागतं. काय करायचा काय नाही करायचा, हेच केला पाहिजे हे नाही केला पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी नाही करायच्या आहेत, ज्या गोष्टी टाळायच्या आहेत, त्या टाळल्या पाहिजे. भले एकदम नाही, पण हळूहळू टाळल्या पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या गोलसाठी मदत करतील त्या गोष्टींवर लक्ष दिला पाहिजे, त्या गोष्टी हळूहळू फॉलो केल्या पाहिजे, असं मला वाटतं. आणि मी करतो पण. जसं की माझी डाएट झाली. डाएट बोलला तर काय खायचं असतं काय नाही ते तुम्हाला पण माहिती आहे. ऑइली, शुगर, जास्त मिठाचं, म्हणजे ऑइल, शुगर, साल्ट, अशा गोष्टी आहेत त्या कमी खाल्ल्या पाहिजे. बॉडी बिल्डिंगच्या नजरियाने बघला तर ऑइली जामच कमी खाल्ला पाहिजे. शुगर बंदच केली पाहिजे नॉर्मल पर्सन साठी. आणि काही गोल असेल बॉडी बिल्डिंग वगैरे त्याच्यासाठी पण शुगर म्हणजे बंदच केली पाहिजे. आणि थोडंसं मिठाचं थोडंसं कमी खाल्लं पाहिजे. मीठ हा शरीरासाठी महत्वाचंच आहे, पण थोडंसं कमी खाल्लं पाहिजे. तर आज मी लेट उठलो, हे मुलं व्हिडिओ काढण्यात, मील बनवण्यात लेट पण जाम झाला. म्हणून परत मी माझी एकच मील घेतली. आता वाजले 1:30, तर आता दुसरी मील घेईन थोड्या वेळात, कारण की आताच मी 1 वाजले असतील तेव्हा मी मील घेतली माझी. जाम लेट झाला आणि आता 1:30च वाजल्यात. मील घेऊन अर्धा तास झाले फक्त. तर आता 1 तासानंतर किंवा 1.5 तासानंतर 3 वाजता दुसरी मील घेईन. अशा गोष्टी मिस होतात, त्या टायमावर होत नाही. भले त्या टायमावर नाही झाल्या तरी चालतील, थोडा लेट का नाही हो, करायचंच. गिवअप नाही करायचा. गिवअप केला म्हणजे सर्वच म्हणजे त्याच्या नंतरचं सर्वच राहून जातं. एक रुटीन खराब झाला तर पूर्णच मागचं खराब होऊन जातं. त्यासाठी थोडासा लेट झाला तरी चालेल, पण त्याला धरूनच चालायचं. सत्य. तर गाईज, हा आहे माझा गावठी कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म. माझा एक इन्कम सोर्स, भगत पोल्ट्री फार्म. तर आता ही आहे माझी सेकंड मील. आता बनवत घेतली अंड्याची बुर्जी. तर यामध्ये घेतल्या 2 होल एग्स आणि 4 फक्त व्हाईट पोर्शन. बुर्जी रेडी आहे. त्याच्याबरोबर आहे चपाती आणि अननस.
आता आलो आहे कोणगावला. ट्रॅक्टरची ऑर्डर आलती म्हणून मस्त 1-1.5 तासाचं काम झालं इथं. ट्रॅक्टर चालवताना व्हिडिओ शूट करायलाच जमत नव्हता बघा. एका हातात नांगर आणि एका हातात स्टेअरिंग. व्हिडिओ काढताना बघा स्टेअरिंग वरून हात काढून पायाने वळवा. बघा किती स्ट्रगल चालू आहे. घरी येऊन पहिले प्री वर्कआउट मील घेतली. हॅलो गाईज, आता जाणार जिमला. तर आज आहे शोल्डर वर्कआउट. तर मागच्या आठवड्यात आपण शोल्डर वर्कआउट केला होता. त्यात तो वर्कआउट चांगला झाला होता. म्हणजे चांगली इंटेन्सिटी होती, एनर्जी पण चांगली होती. आताही सेमच आहे, काही डाऊन एनर्जी नाही. सर्व मील अप टू डेट आहेत. आता प्री वर्कआउट मील पण घेतली. आज गेल्या टायमाच्या सारखा आता पण आपण सारखाच वेट पुश करण्याचा प्रयत्न करणार. सारखाच म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर वेट गेला तोही पुश करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे प्रत्येक वेळेला मागच्यापेक्षा जास्त पुश करण्याचा प्रयत्न करणार. मी मागचा वर्कआउट नोट नव्हता केला, तर मी आता हा वर्कआउट माझा नोट करणार आहे. तुम्हाला दाखवीन वर्कआउट. मी माझा वर्कआउट दाखवीन आणि वर्कआउट झाल्यानंतर जे नोट केले ते पण दाखवीन. तर चला आता भेटू जिममध्ये. शोल्डर वर्कआउटची सुरुवात केली डंबल प्रेसिंगने. स्टार्टिंगला 2 वॉर्मअप सेट मारले आणि फर्स्ट वर्किंग सेट मारला 30 kg डंबल बोथ साईड. हा आहे सेकंड वर्किंग सेट. वेट आहे 25 kg बोथ साईड. मी तेवढाच जास्ती वेट मारतो ज्यामध्ये मला जास्ती सपोर्टची गरज पडणार नाही आणि इंजुरी पण होणार नाही. तर आता ही सेकंड एक्सरसाइज फ्रंट डेड साठी. प्रॉपर पोस्चर अँड कॉन्ट्रॅक्शन हेल्प्स टू हिट प्रॉपर मसल. वेट सिलेक्शन असं करा की जेणेकरून आपला पोस्चर बिघडणार नाही आणि मसल प्रॉपर हिट करता येईल. ही आहे माझी थर्ड आणि सेकंड लास्ट एक्सरसाइज. प्रॉपर एक्सरसाइज केली तर एकदम कमी वेटने पण एकदम नेक्स्ट लेवल मसलला हिट करता येतो. आता मलाच माहिती आहे किती बर्न येत. संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान जिम मध्ये जामच गर्दी असते. ही आहे माझी लास्ट एक्सरसाइज शोल्डर शर्क साठी. पहिले वॉर्मअप सेट मारून घेतला. आता फर्स्ट वर्किंग सेट सुरू केले. 40 kg वेट घेतलाय आणि प्लस रोडचा वेट. जर मला शक्स मारायचे असतील तर मी रोडचाच वापर करतो, डंबल यूज करत नाही. कारण की डंबल मारत घेतला तर माझा पोस्चर बिघडतो आणि मसल कॉन्ट्रॅक्शनच्या टायमाला मसल फीलच होत नाही. चला तर आतासाठी एवढाच. व्हिडिओ पण जाम मोठी झाली आणि आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.